आज आपण दिनांक 5 नोव्हेंबरला पत्रकार परिषद बोलवलेली आहे। आपण सर्वांना कल्पना असेल की मी स्वतः अतुल नंदकुमार म्हात्रे 191 पेण विधानसभा मतदारसंघातला महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे आणि या बाबत आपली येत्या निवडणुकीतली भूमिका स्पष्टपणे मांडण्यासाठी म्हणून आजची आपण पत्रकार परिषद बोलावलेली आहे। आज आपल्या सगळ्यांना माहित असेल, आपल्या सगळ्यांमधले अनेकांचे अनेक प्रश्न असतील आणि ही माहिती जनसामान्यांपर्यंत मतदारांपर्यंत पोचावी ह्या उद्देशाने आपण आजची ही पत्रकार परिषद बोलावलेली आहे। आज आपण माहिती घेऊन आहात की या विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आहेत, त्याचबरोबरीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून अनेक स्तरांवरून आपल्याला माझ्या नावाची जो विषय तो सांगण्यात आलेला असेल, आपल्याला माहिती असेल। त्याचबरोबरीने घटक पक्षातले देखील उमेदवार आहेत आणि इतर देखील काही पक्षातले उमेदवार आहेत। मला वाटतं पूर्ण 7 उमेदवार आपल्याला बॅलेट पेपरवरती पाहायला मिळणार आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आम्ही आता प्रचाराचा आमचा जो दौरा आहे याला सुरुवात केलेली आहे आणि प्रचाराच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचून आमचं पेण विधानसभा मतदारसंघातलं जे विजन आहे येत्या दिवसांमधलं ते स्पष्टपणे मांडणार आहोत आणि या विजनच्या मार्फत आम्ही मतदारांना आव्हान करणार आहोत की का म्हणून त्यांनी मला मत द्यावं, कशा पद्धतीने येत्या काळामध्ये आम्ही या संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करणार आहोत याच्याबद्दलची थोडीफार माहिती देण्यासाठी म्हणून आजची आपण पत्रकार परिषद बोलावलेली आहे। मध्ये प्रश्न आपण पत्रकार बंधू यांना बहुतांशी माहीत आहेतच। इथे फार मोठ्या प्रमाणावरती हा मतदारसंघ ग्रामीण मतदारसंघ असल्यामुळे आपण कुठल्याही गावात गेलात, वाडी वस्तीवरती गेलात ते इथल्या पायाभूत सुविधांच्या समस्या, पाणी, रस्ते, वीज ह्याच्या देखील समस्या आपल्याला आज सगळीकडे पाहायला मिळतात। या समस्यांनी ग्रासलेला हा मतदारसंघ आहे। कोणाही मतदाराला किंवा जनसामान्याला आपण आज विचारलं की आपल्या इथे गेल्या 5 वर्षामध्ये समाधानकारक कामं झालेली आहेत का, तर प्रत्येक जणाचं हेच मत असतं की आमच्या इथे जी अपेक्षित विकास कामं होती ती झालेली नाहीत, समाधानकारक कामं झालेली नाहीत। प्रत्येकाला अपेक्षा होती की हा मतदारसंघ जो मुंबईपासून अतिशय नजीकच्या अंतरावरती असल्यामुळे इथे विकासाची कामं झपाट्याने होतील, पण त्या प्रमाणात काही झालेली नाहीत। इथल्या स्थानिक नेतृत्वाने आजवर याच्यावरती निष्क्रियपणे काम केलेलं असल्यामुळे आज आपल्याला इथे हे संकट सामोरे जावं लागतं। त्याचबरोबरीने इथली एक आणखीन महत्त्वाची समस्या ती म्हणजे रोजगाराची समस्या आहे। आज ह्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघातल्या पेण तालुका, सुधागड तालुका, रोहा तालुक्यातल्या कुठल्याही गावात तुम्ही गेलात तर तुम्हाला हेच ऐकायला मिळतं की आमचा मुलगा ग्रॅज्युएट झालाय, 4 वर्ष झाली, समाधानकारक नोकरी मिळालेली नाही। ही जी रोजगाराची समस्या आहे ती ह्या मतदारसंघातली प्रमुख समस्या आहे। आज इथला युवक हा 10, 12, 15 हजाराच्या नोकरीसाठी मुंबई, नवी मुंबईला त्याला प्रवास करून जावं लागतं आणि तरी देखील त्याला समाधानकारक नोकरी मिळालेली नसते। आज इथे रोजगार नाही का? इथे बऱ्याचशा प्रमाणात रोजगार आहे, पण इथल्या बलाढ्य कारखान्यांमध्ये असलेला रोजगार हा आजवर इथल्या स्थानिकांना मिळाला नाही आणि आमच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आम्ही ज्या पद्धतीने इलेक्शनला सामोरे जातोय तिथे आम्ही आमच्या स्थानिकांच्या विकासाचा आराखडा हा त्यांच्या समोर मांडतोय। स्थानिकांच्या विकासाच्या आराखड्यामध्ये आमचं प्रमुख लक्ष आहे की इथला स्थानिक समाज हा विकसित व्हायला हवा, हा प्रबळ व्हायला पाहिजे आणि स्थानिक समाजाला ज्या गोष्टी अभिप्रेत आहेत विकासाच्या माध्यमातून त्या त्यांच्यासाठी व्हाव्या अशा प्रकारचं एकंदरीत लक्ष आमचं येत्या दिवसांमध्ये असणार आहे। त्या संदर्भातली भूमिका आपण आज इथे मांडतोय। तुम्हाला म्हटलं की इथे कारखान्यांमध्ये असलेले रोजगार हे प्रामुख्याने परप्रांतीयांना दिले जातात आणि स्थानिकांना दिले जात नाहीत आणि अशा प्रकारे स्थानिकांची गळचेपी केली जाते। त्याच्यावरती येत्या दिवसांमध्ये आम्ही पूर्णपणे रोख लावून स्थानिकांना इथे रोजगार मिळालाच पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेतनं आपण येत्या दिवसांमध्ये इथे काम करणार आहोत।
त्याचबरोबरीने एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथला बहुतांशी भाग जो दुर्गम भाग आहे, पेणचा पूर्वेचा भाग असेल, रोह्याचा बराचसा भाग आहे आणि सुधागड पाली तालुका जो आहे तो संपूर्ण तालुका, याच्यामध्ये या दुर्गम भागामध्ये रोजगारासाठी आजवर शासनाने आणि इथल्या नेतृत्वाने कुठल्याही प्रकारच्या योजना आखलेल्या नाहीत, याच्यावरती काम केलेलं नाही. त्यामुळे आपण ह्या तालुक्यामधल्या ह्या विभागामधल्या कोणत्याही गावात गेलात तर आपल्याला काय लक्षात येतं की तिथल्या गावांमध्ये आज आपल्याला रोजगारसाठी लोक स्थानिक जे आहेत ते दुसऱ्या तालुक्यांमध्ये जाताना पाहायला मिळतात. हे जे स्थानिक दुसऱ्या तालुक्यांमध्ये दुय्यम दर्जाचा रोजगार करायला जातात, त्याचं कारण काय की इथे रोजगार उपलब्ध नाही. येत्या दिवसांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अर्धा तास 1 तासाच्या अंतरावरती असल्यामुळे इथे विशेष करून मेडिकल टुरिझम, इथे इन्स्टिट्यूशनल प्रोजेक्ट, हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट, ॲग्रो टुरिझम अशा प्रकारचे पर्यावरणाची हानी न करता अशा प्रकारच्या निसर्गरम्य प्रभागामध्ये विभागामध्ये आपण प्रकल्प उभारणार आहोत आणि या प्रकल्पाच्या मार्फत लाखोच्या संख्येने रोजगार निर्माण केला जाईल आणि हा इथल्या स्थानिकांना मिळेल. अनेक स्थानिक युवक उद्योजक बनू शकतील अशा प्रकारची भूमिका आपल्याला येत्या दिवसांमध्ये, अशा प्रकारचं काम आपल्याला येत्या दिवसांमध्ये उभं करायचं आहे. ही प्रमुख आपली जी आहे विकासाची धारणा ती आपण लोकांच्या समोर ह्या येत्या दिवसांमध्ये विविध प्रचार माध्यमातून, आमच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्याबद्दलची आज आपण इथे घोषणा करतोय. आपण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण उमेदवार आहात, तर त्यामध्ये घटक पक्ष होते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मशाल चिन्हावरती या ठिकाणी लढणारे असं होईल आपल्यासमोर आहे. तर मग आपण महाविकास आघाडीमध्ये त्यांना त्या पक्षामध्ये जाहीर नाही, महाविकास आघाडी म्हणून आपण काल देखील तुम्ही आत्ताच माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं. त्यांनी काल मला वाटतं प्रेस कॉन्फरन्स ज्या वेळेला घेतली होती, शरदचंद्रजी पवार साहेब माननीय महाराष्ट्राचे नेते आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळेला त्यांनी त्यांच्या तोंडूनच म्हटलं होतं की रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण आणि अलिबाग हे जे मतदारसंघ आहेत, हे विधानसभेचे मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना देण्यात आलेले आहेत महाविकास आघाडीच्या मार्फत आणि उरण हा जो मतदारसंघ आहे तो शिवसेनेचा आहे असं त्यांनी म्हणणं स्पष्ट केलं होतं. आणि या म्हणण्यानुसार आज जरी काही मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की आपल्याला आपण 4 दिवसापूर्वी 29 तारखेला जेव्हा नामनिर्देशन पत्र देण्याची शेवटची तारीख होती त्यावेळेला आपल्याला असं निदर्शनात आलं की अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधनं उमेदवाऱ्या दाखल झाल्या, कुठे एकापेक्षा जास्त उमेदवार आपल्याला पाहायला मिळाल्या. याचं कारण काय होतं प्रामुख्याने तर आपल्याला लक्षात येतं की अनेक घटक पक्षांमध्ये आघाडींच्या युत्यांच्या राजकारणामध्ये स्वतःच्या पक्षातला उमेदवारांचा किंवा पक्ष प्रतिनिधींचा बंड रोखण्यासाठी म्हणून आपल्याला या उमेदवाऱ्या पाहायला मिळाल्या. आज या उमेदवार पाहत असताना काही काळामध्ये आपल्याला हे देखील सूचित करण्यात आलं, जसं कालच्या त्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटलं होतं की आम्ही आमच्या जिथे जिथे आम्ही या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही एबी फॉर्म आमच्या उमेदवारांना इश्यू केलेले आहेत तिथे आम्ही ती उमेदवारी मागे घेणार आहोत आणि उमेदवारी मागे घेऊन तिथे शेतकरी कामगार पक्षाला उमेदवारी असणार आहे हे स्पष्ट करण्यात आलं होतं. कारण महाविकास आघाडीकडनं अधिकृत उमेदवार म्हणून शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी स्वतः अतुल नंदकुमार म्हात्रे उमेदवार म्हणून असणार आहे. पण काही कारणास्तव याविषयीची त्यांच्या पक्षाची भूमिका काय हे आपल्याला स्पष्ट नाही, पण काही कारणास्तव असं झालेलं आहे की जिथे मित्र पक्ष किंवा महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत यांचा उमेदवाराचा अर्ज अजून देखील मागे झालेला नाही आणि आता मागे घेण्याची वेळ हातातून निघून गेलेली आहे. याचाच अर्थ त्यांचा उमेदवार देखील रिंगणामध्ये असणार आहे, ही भूमिका आहे. पण महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार ही जी भूमिका आहे ती जशी उरणमध्ये शिवसेनेसाठी आहे तशी पनवेल, पेण आणि अलिबागमध्ये ही शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांसाठी आहे. ही महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार या विधानसभा मतदारसंघामध्ये मी स्वतः असणार आहे. मग महाविकास आघाडीमध्ये ही जी दुसरी निर्माण झाली ती सर्वांच्या समक्ष आहे. एकीकडे प्रचार, एकीकडे असा जो प्रचार या ठिकाणी चालू आहे, त्यामुळे प्रस्थापितांचा फायदा होईल याच्यामध्ये तुमचं मत आहे? नाही, प्रस्थापितांचा फायदा होईल की नुकसान होईल याच्यावरती भाष्य करण्यापेक्षाही मला हे म्हणायचं आहे की जनमानसामध्ये जे वातावरण आहे, जी मानसिकता आहे
की त्यांना महाविकास आघाडीला मतदान करायचं आहे का, तर विकासासाठी जो बदल अपेक्षित आहे तो बदल फक्त आणि फक्त महाविकास आघाडी करून घेऊ शकते. हे मतप्रवाह आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहतोय आणि हा जो मतप्रवाह आहे तो मतप्रवाह आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये पेण विधानसभा मतदारसंघामध्ये देखील पाहायला मिळेल. याचा काही अंशी मला वाटत नाही की महायुतीला किंवा इतर कुठल्याही पक्षाला तसा काही विशेष फायदा होणार आहे. जरी कुठल्याही प्रकारच्या अशा भूमिका असल्या तरी देखील महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवारच पेण विधानसभा मतदारसंघामध्ये, जो की मी स्वतः अतुल नंदकुमार म्हात्रे, हाच विजयी होणार याची ग्वाही मला तरी वाटते, खात्री मला वाटते. मी वारंवार माझ्या गाव बैठकांच्या द्वारे, चर्चांच्या द्वारे, सभांच्या द्वारे याच्या संदर्भातली भूमिका सातत्याने मांडत आलेलो आहे. आज पेण विधानसभा मतदारसंघ, ज्याच्यामध्ये पेण तालुका, सुधागड तालुका आणि रोह्याचा बहुतांशी भाग आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकल्प तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली येत आहेत. ज्याच्यामध्ये जसा आपण उल्लेख केला, MMRDA प्रकल्प आहे, MIDC प्रकल्प आहे, गेल प्रकल्प आहे, पूर्वीच्या प्रलंबित सेस प्रकल्पाचे अनेक सारे प्रश्न आहेत. या सर्व प्रकल्पांमुळे जो होणारा जो परिणाम आहे तो इथल्या पेण विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांना, ग्रामस्थांना पाहावा लागणार आहे. छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर MMRDA प्रकल्प, जो की 124 गावांना बाधित करतो, पेण तालुक्यातल्या 88 गावांना बाधित करतो. ह्या प्रकल्पामध्ये महाराष्ट्र शासनाने MMRDA ला NTDA घोषित करण्यात आले आहे. म्हणजेच न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी MRTP च्या 113(1) प्रमाणे त्यांना सक्तीचं भूसंपादन करण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. याचाच अर्थ काय होतो की तुटपुंजे फायदे शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या जमिनी शासन अधिग्रहण करून घेणार आहे. आपला महाविकास आघाडी म्हणून याला पूर्णपणे विरोध आहे. आमचं म्हणणं आहे की आपण विकासाला किंवा प्रकल्पाला विरोध करत नाही, आपण विरोध करतोय शासनाच्या भूमिकेला, जिथे शासन स्थानिकांवरती अन्याय करू पाहतंय, शेतकऱ्यांच्या, भूमिपुत्रांच्या, इथल्या ग्रामस्थांच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतंय. आणि जे आपण आज नवी मुंबईमध्ये पाहतो, नवी मुंबईमध्ये देखील अशाच प्रकारचा NTDA प्रकल्प सिडकोच्या नावाखाली 95 गावांमध्ये झाला होता. या प्रकल्पामध्ये आज आपण काय चित्र पाहतो, या सिडको प्रशासन जेव्हा एखादा प्लॉट विकतं तो 300 कोटी रुपये एकरनी विकला जातो. याचा सर्वस्वी फायदा हा तिथल्या विकासकांना, भांडवलदारांना, जे प्रामुख्याने परप्रांतीय असतात यांना होतो, शासनाला, प्रशासनाला होतो. आणि तिथला स्थानिक समाज आज काय करतोय तर तिथल्या स्थानिक समाजाचे युवक आज रिक्षा चालवतात, तिथल्या स्थानिक समाजातले ज्येष्ठ आज तिथल्या जमिनीवरती उभ्या असलेल्या इमारतीमध्ये वॉचमॅन म्हणून नोकरी करतात आणि महिला मोलकरणी म्हणून नोकरी करतात. अशा प्रकारचा विकास आम्हाला पेण विधानसभा मतदारसंघामध्ये अभिप्रेत नाही. आम्हाला विकास हवाय तो इथल्या स्थानिकांचा हवाय. आम्हाला स्थानिक विकसित होताना पाहायचा आहे आणि तो स्थानिक जर विकसित व्हावा अशी जर आपल्याला अपेक्षा असेल तर त्याच्यासाठी जे विकासाचं धोरण आहे त्या धोरणामध्ये बदल करण्याची गरज आहे. हा जो प्रकल्प MMRDA करू पाहत आहे, हा प्रकल्प शहरीकरणाचा आहे, नगर विकासाचा आहे. या प्रकल्पामध्ये हा एअरपोर्ट सारखा प्रकल्प नाहीये की ज्याच्यामध्ये जमीन ही शासनाच्या मालकीचीच असायला हवी, किंवा हा रस्त्याचा प्रकल्प नाही की ज्याच्यामध्ये जमीन शासनाच्या मालकीची असायला हवी. हा शहरीकरणाचा प्रकल्प आहे. याच्यामध्ये जमीन शेतकऱ्यांच्या मालकीची ठेवून देखील विकास केला जाऊ शकतो. आज मुंबईमध्ये जेव्हा एखादी इमारत उभी राहते, त्या इमारतीच्या जमिनीचा मालक कोण आहे तर तिथला एखादा प्रायव्हेट बिल्डर, एखादा प्रायव्हेट ओनर आहे. त्याचप्रमाणे इथला शेतकरी जमीन मालक राहून देखील विकास केला जाऊ शकतो. शेतकऱ्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार विकास केला गेला पाहिजे. नाही, शिट्टी ही जे चिन्ह आहे, म्हणजे आता आपण जो प्रश्न विचारला की शेतकरी कामगार पक्षाचं पूर्वीचं जे चिन्ह आहे ते उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला शिट्टी हे चिन्ह जे आहे ते शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला मिळालेलं आहे. आज शिट्टी ही मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो की जोरदार वाजणार आहे. आणि आज तुम्ही ज्या गावागावांमध्ये जाल येत्या दिवसांमध्ये तुम्हाला लक्षात येईल की शिट्टी वाजायची थांबणारच नाहीये. तर त्यामुळे ते चित्र बघायला आपण आता सुरुवात कराल.
त्यामुळे आपल्याला ते पाहायला मिळणार आहे आणि ही शिट्टी जी आहे ते चिन्ह पोहोचवणं अतिशय सोपं आहे. त्याच्यामुळे त्या प्रकारची भूमिका आपल्याला सगळीकडे पाहायला मिळेल आणि ही शिट्टी जोरदार वाजणार आहे. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की या संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये मला हे सांगायचं आहे की मी कुठलाही वैयक्तिक हेतू न ठेवता प्रामाणिकपणे ह्या विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक जनमानसाला, मतदाराला, त्याला जो अभिप्रेत विकास आहे ह्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचा, त्या विकासासाठी काम करायला म्हणून इथे प्रयत्न करतोय. आपल्याला जर माझ्यामध्ये मेरिट वाटतं तर मला 100% मतदान करा हे मी आव्हान आपल्याला करतोय. आज इथे बदलाचे वारे आहेत आणि या बदलाचं नाव अतुल नंदकुमार म्हात्रे हे असायला हवं. याच्यासाठी मी आपल्याला विनंती करतो. आज या बदलामार्फत आपण संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचं भवितव्य घडवणार आहोत आणि हा विजय फक्त माझा नाही तर इथल्या सर्वसामान्य जनमानसाचा, मतदाराचा असणार आहे. त्याच्यामुळे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण एकत्र यावं, संघटित व्हावं आणि सुयोग्य बदल घडवावा ही आपल्या सर्वांना मी विनंती करतो. हो, आपल्याला येत्या दिवसांमध्ये, कारण काय की कालच हा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. आपल्याला, मला देखील वैयक्तिकरित्या याच्याविषयी 100% कल्पना त्यावेळेला नव्हती. कारण ज्या प्रकारे आपल्याला माहिती देण्यात आली होती की इतर घटक पक्ष किंवा कोणतेही पक्ष जे महाविकास आघाडीचे घटक आहेत यांनी जिथे कुठेही दिलेल्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त जिथे फॉर्म भरले असतील त्यांनी ते फॉर्म, त्यांनी त्यांचे नामनिर्देशन अर्ज जे ते मागे घ्यायचे होते. असं असताना पण एका घटक पक्षाचा अर्ज इथे आहे आणि तो मागे घेण्यात आलेला नाहीये. आज आपल्याला ठामपणे सांगतो, महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला प्रत्येक घटक पक्षाच्या भूमिकेविषयी भाष्य करता येणार नाही, पण इथे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर घटक पक्ष जे आहेत ते ठामपणे माझ्यासोबत उभे राहताना तुम्हाला येत्या दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्या संदर्भातले कार्यकर्त्यांचे मेळावे, त्यांच्या सभा, त्यांच्यासोबतचं प्रशिक्षण हे याचे आयोजन आपण आता येत्या दिवसांमध्ये केलेलं आहे. सो त्या प्रकारचं चित्र आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळेल आणि हा जो काही संभ्रम आहे या संभ्रमातून मतदारांनी कुठेही संभ्रम निर्माण करून घेऊ नये. कारण आपलं लक्ष हे महायुतीचं जे सरकार आहे, ज्यांनी ज्या प्रकारच्या घटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये घडून आणलेल्या आहेत, ज्या जनहिताच्या नाही आहेत त्या ते ओळखून आहेत. त्यामुळे या संभ्रमाविषयी लक्ष न देता आपलं एकच लक्ष असायला हवं, महाविकास आघाडीचा विजय करून आणणे आणि त्या विजयासाठी तत्परतेने मतदान करणे. याच्यासाठी मी आज आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आता पहिली गोष्ट तर काय आहे की आपण महाविकास आघाडीमध्ये जर पाहून असाल तर साधारणपणे जे प्रमुख घटक पक्ष आहेत त्यांच्याकडे 90 ते 95 विधानसभा मतदारसंघामधल्या उमेदवारी आहेत आणि प्रत्येक पक्षप्रमुखाची भूमिका हीच असते की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या महाविकास आघाडीतल्या अधिकृत मतदारसंघामध्ये जाऊन सभा घ्याव्यात. आमचा संपूर्ण प्रयत्न असणार आहे आणि आम्ही देखील आग्रहाने त्यांना विनंती करून इथे सभेसाठी बोलावणार आहोत आणि मला आशा आहे की ते सगळेजण इथे सभेसाठी उपस्थित राहतील. अनेक स्टार प्रचारक आपल्याला येत्या दिवसांमध्ये सभेसाठी इथे माझ्यासोबत समर्थनार्थ पाहायला मिळणार आहेत. तर त्याच्याबद्दल आपण या येत्या दिवसांमध्ये ज्या भूमिका आहेत त्या स्पष्ट होत जातील. त्याचं जे तुम्हाला शेड्यूल आहे ते देखील मिळत राहणार आहे. मी MIDCचं जे 11 गाव, या MIDCच्या अधिग्रहणासंदर्भात तिथल्या शेतकरी जी संघटना आहे ज्यांनी गेले 3 वर्ष हा जो प्रश्न आहे तो पकडून ठेवलेला आहे आणि त्या चळवळीच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या जमिनी जी MIDC
एका बलाढ्य कंपनीला अधिग्रहण करून देण्याचा त्यांचा जो प्रयत्न चालू आहे, हा चुकीचा प्रयत्न त्यांनी थांबवून ठेवलेला आहे. या विषयामध्ये मी सातत्याने मार्गदर्शन करत आलेलो आहे. आज इथे MIDC 2013चा देशाचा लँड ॲक्विजिशन ऍक्ट जो आहे तो लागू असताना देखील शासन प्रशासन याच्यामध्ये चुकीचं मार्गदर्शन करून चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांची जमिनी घेण्याचा प्रयत्न करत आहे. शासनाने 83 लाख रुपये एकर असा भाव दिलेला आहे, जेव्हा की इथे आज आपल्याला 2013च्या कायद्याप्रमाणे मार्केट रेटच्या चौपट, त्याचबरोबरीने 20% भूखंड आणि तुम्हाला इथे PAP म्हणून प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल म्हणून नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळणं हे अपेक्षित आहे. असं असताना देखील शासन आपल्या जमिनी मोफत लाटण्याच्याच भूमिकेमध्ये आहे. या भूमिकेचा विरोध म्हणून आजपर्यंत चालू असलेल्या आंदोलनाच्या सोबतच कायदेशीर प्रक्रिया म्हणून आम्ही इथल्या ग्रामस्थांना मार्गदर्शन करून रिट पिटिशनचा ड्राफ्ट रेडी करून तो आता आपण हायकोर्टामध्ये फाईल करत आहोत आणि हायकोर्टामध्ये याची प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर चालू करून इथल्या 11ही गावच्या नागरिकांना, ग्रामस्थांना इथे आम्ही न्याय मिळवून देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामध्ये 100% यश येणार आहे. कुठेतरी आपल्या निवडणुकांकडून वेगवेगळे काय झालं नाही, कोणत्याही प्रकारच्या अफवाचा कारण काय आहे? अफवा ज्यांना पसरवाव्या लागतात त्यांना आपल्या उमेदवारीची नक्कीच भीती वाटते, हे म्हणावं लागेल. त्यांना खात्री आहे की महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मी स्वतः अतुल नंदकुमार म्हात्रे यांचा विजय निश्चित असल्यामुळे त्यांना अफवांचा आधार घ्यावा लागतोय. अफवा तेच लोक पसरवतात. तुम्ही माझ्याकडनं कुठली अफवा पसरवताना ऐकलेली आहे का? तर बिलकुल नाही. आपल्याला अफवा संभ्रम पसरवायची काहीही गरज नाही. आपण फक्त आणि फक्त लोकांसमोर प्रामाणिकपणाने सत्य मांडणार आहोत, सत्याची भूमिका घेणार आहोत आणि प्रामाणिकपणे विकास या विधानसभा मतदारसंघाचा करणार आहोत. अफवा त्यांनीच पसरवाव्या ज्यांना दुसऱ्या काही गोष्टी बोलण्यासारख्या नसतील, ते अफवा पसरवत राहतील. पण कुठल्याही अफवांचा इथे विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांवरती परिणाम होणार नाही, कारण त्यांना स्पष्ट चित्र दिसतंय की महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मी स्वतः अतुल नंदकुमार म्हात्रे पेण विधानसभा मतदारसंघामध्ये एक प्रामाणिक प्रयत्न करून जनसामान्यांच्या ज्या भावना आहेत त्यांना न्याय मिळवून देणार आहे. प्रचाराचे महत्त्वाचे मुद्दे मगाशी मी थोडक्यात सांगून झाले, ज्याच्यामध्ये मी मगाशी म्हणालो की आज मुंबईच्या जवळ असून देखील पेण विधानसभा मतदारसंघामध्ये पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. त्या पायाभूत सुविधांचा अभाव जो आहे तो मुळापासून आपल्याला या पायाभूत सुविधांचे जे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रचाराचा मुद्दा जो आहे तो इथे रोजगाराचा जो अभाव आहे. आज देखील रोज आम्हाला नोकरीसाठी कुठेतरी पहा अशा प्रकारचे जे फोन येतात इथल्या प्रस्थापित नेतृत्वानी कोणीही रोजगारावरती आजवर काम केलेलं नाही. आज मुंबईच्या इतक्या जवळ असून देखील आपल्या युवकांना 10, 12, 15 हजाराच्या नोकरीसाठी मुंबईला, नवी मुंबईला जावं लागतं. ही जी काही भूमिका आहे ही फार चुकीची आहे. आपल्याला पेणमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी आज तुम्हाला सांगू इच्छितो की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून घनसोली, ऐरोली जेवढ्या अंतरावरती आहे तेवढ्या अंतरावरती आमचा वाशी नाका आहे. आज तेवढ्या जलदरित्या तुम्ही वाशी नाक्यापर्यंत पोहोचू शकता. या संपूर्ण पट्ट्यामध्ये खारपाड्यापासून वाशी नाक्यापर्यंत, वडखळपर्यंत तुम्हाला येत्या दिवसांमध्ये रोजगारासाठी मला खात्री आहे की आपण IT पार्क, बिझनेस हब अशा प्रकारच्या फार मोठ्या प्रकारचे विकासाचे प्रकल्प पाहणार आहोत, जिथे स्थानिकांना रोजगार हा मिळालाच पाहिजे. त्याचबरोबरीने आपल्याला या संपूर्ण विभागामध्ये अनेक युवकांना उद्योजक बनवण्याची संधी निर्माण करायची आहे. तो देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. रोजगारासाठी जे आपले दुर्गम भाग आहेत, पेणचा पूर्व भाग, सुधागड-पाली तालुका, रोहा, याच्यामध्ये ॲग्रो टुरिझम, मेडिकल टुरिझम, त्याचबरोबरीने इन्स्टिट्यूशनल प्रोजेक्ट, हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट जे पर्यावरणावरती कोणतीही हानी न करता अशा निसर्गरम्य ठिकाणी एअरपोर्ट पासून अर्ध्या तासाच्या अंतरावरती लाखोच्या संख्येने आपण रोजगार निर्माण करणार आहोत, ज्याच्यामध्ये स्थानिकांना रोजगार मिळेल, उद्योजक बनण्याची संधी मिळणार आहे. तर ह्या प्रकारच्या रोजगाराच्या योजना ज्या आहेत त्याच्यावरती आपण काम करणार आहोत.
आणि त्याचबरोबरीने आपण ह्या मतदारसंघामध्ये जे अनेक प्रश्न आहेत, MIDCचा प्रकल्पाचा मुद्दा असेल, MMRD आहे, गेल आहे, त्याचबरोबरीने इथे असलेले कारखाने ज्याच्यामध्ये रोजगाराचा जो अभाव आहे, रोजगार जो आहे तो प्रामुख्याने बाहेरून आलेल्या लोकांना मिळतो आणि स्थानिकांना मिळत नाहीये, या मुद्द्यावरती आपण काम करणार आहोत. आमच्या स्थानिकांना रोजगार हा आमच्या इथे मिळालाच पाहिजे, ही जी काही भूमिका आहे की आमच्या स्थानिकांना रोजगार देत असताना तुम्हाला इथे ठेवणार नाही, कर्नाटकच्या प्लांटला पाठवणार, ही जी काही चुकीची जी काही भूमिका इथल्या कंपन्यांची आहे, कारखान्यांची आहे, त्याच्यावरती मुळापासून आपण काम करणार आहोत. ती भूमिका त्यांना बदलायला लावणार आहोत. हे प्रमुख मुद्दे असणार आहेत. पाण्याची समस्या अतिशय गंभीर आहे. आज तुम्ही खारेपाटा भागामध्ये जर कुठेही गेलात तर अजून देखील पागोळी विहिरींचं पाणी हे वर्षभर वापरलं जातं. अशा प्रकारची गहन समस्या पाण्याची या विभागामध्ये आहे. आज तुम्ही ऐकलं असेल की काविळेमुळे या विभागामध्ये 5 लोकांचा या वर्षी जीव गेला. दूषित पाण्याची जी समस्या आहे ती प्रचंड आहे. पेण शहराला दूषित पाण्याच्या समस्येने ग्रासलेलं आहे. या समस्येवरती आपण पूर्णपणे काम करून पेण शहराला हे शुद्ध पाणी मिळेल याची योजना आपण राबवणार आहोत. पेण शहर नियोजनाच्या अभावामुळे ग्रासलेलं आहे. आज पेण शहरामध्ये कुठेही जा, कोणीही म्हणणार नाही की हे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळचं शहर आहे. कोणालाही याच्यावरती विश्वास वाटणार नाही. का तर नियोजनाचा अतिशय प्रचंड अभाव, ट्रॅफिकची समस्या, गटारांची समस्या, नागरी सुविधांची समस्या, या सगळ्या समस्या पेण शहरामध्ये आहे, ज्याच्यावरती काम करून नियोजनबद्ध पद्धतीने काम करून आपल्याला या सगळ्या समस्यांवरती समाधान करायचं आहे. रोजगार आणि खारेपाटाचं पाणी याशिवाय पेणमधल्या मुख्य प्रश्नाची अगमन झाला. मुंबई गोवा महामार्ग प्रवेश वगैरे अंतर्गत रस्ते याविषयी आता अर्बन बँक घोटाळा हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याविषयीचा इतिहास देखील आपल्याला माहिती आहे. त्याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका आपल्याला महाविकास आघाडीकडनं घेण्यात येणार आहे आणि त्या पद्धतीने त्या नागरिकांना ज्यांचा याच्यामध्ये फसवणूक झाली आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर हायवेचा मुद्दा गेले 14 वर्ष हा नॅशनल हायवे बनतोय आणि तो बनतच चाललेला आहे. तो कधीच पूर्ण होत नाही अशी परिस्थिती. ह्या नॅशनल हायवेवरनं आमचे जे गावाचे रस्ते जोडलेले आहेत, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर वाशी नाका, जिथून वाशी विभागामध्ये रस्ता जातो, इथून 40,000 ग्रामस्थ रोजचे आत बाहेर करतात. या सर्व ग्रामस्थांना आज तुम्ही काय पाहता तर आजवर तिथे 250हून अधिक अपघात झालेले आहेत. हे या विभागातल्या युवकांचे, ग्रामस्थांचे झालेले आहेत. का तर तिथे फ्लायओव्हर नॅशनल हायवेवरती बांधण्यात आला नाही. आज बारीकशा कुठेतरी एखाद्या बारीकशा जोड रस्त्यासाठी बांधण्यात आलाय, पण वाशी नाक्यासारख्या प्रमुख जोड रस्त्यासाठी बांधण्यात आला नाही. ही जी नियोजनातला अभाव आहे तो इथल्या नेतृत्वामुळे झालेला आहे. सर्वस्वी इथले नेतृत्व त्याच्यासाठी जबाबदार आहे आणि हा जो नियोजनातला अभाव आहे तो तांत्रिकदृष्ट्या, मी स्वतः लंडन रिटर्न आर्किटेक्ट असल्यामुळे नियोजनाबद्दल माझं विशेष धोरण आहे, विजन आहे. हे विजन मी येत्या दिवसांमध्ये राबवणार आहे. नॅशनल हायवेवरनं असलेले जोड रस्ते जे आहेत त्यांच्यावरती विशिष्ट पद्धतीने आपण काम करणार आहोत. नियोजन करणं ही काळाची गरज आहे. आज तुम्ही पेण शहरामध्ये फिरा आणि मग इथून तुम्ही नेरुळमध्ये किंवा कुठल्या तरी नवी मुंबईमधल्या, खारघरमधल्या नोडमध्ये जा, तुम्हाला नियोजन काय असतं याच्यातला फरक तुम्हाला स्पष्टपणे आढळून येईल. आज ह्या गोष्टीवरती काम करण्याची विशिष्ट गरज आहे आणि या भूमिकेतनं आपल्याला येत्या दिवसांमध्ये काम करायचं आहे. नियोजन करून त्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचा आपल्याला कायापालट करायचा आहे. कुठल्याही प्रकारची जुमलेबाजी मी करणार नाही. कुठल्याही प्रकारे हे जे काही वातावरण की आपण इथे असलेल्या कारखानदारांना किंवा मोठ्या उद्योजकांना जे बाहेरून आलेले आहेत त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची प्रलोभनं घेऊन ज्या प्रकारे आजवर इथल्या नेतृत्वाने काम केलेलं आहे आणि त्याच्यातून इथल्या स्थानिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, त्या प्रकारचं कुठलेही काम माझ्याकडनं कधीही होणार नाही. मी पूर्णपणे सामाजिक बांधिलकी म्हणून हा विषय करतोय आणि इथल्या प्रत्येक नागरिकाला याच्याबद्दल जाणीवपूर्वक माहिती आहे. आपण महाविकास आघाडीचे अधिकृत असाल तर नाही, आता कसं आहे, महाविकास आघाडीची मी मगाशी तुम्हाला भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडी म्हणून आपल्या नावाची घोषणा त्यांनी पूर्वीच केलेली आहे अधिकृत उमेदवार म्हणून. पण अनेक ठिकाणी, मला अजूनपर्यंत आकडेवारी कळली नाही, पण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी युती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की घटक पक्षांचे 2-2 अर्ज अजून देखील, आजची तारीख 5 आहे, काल 4 तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ होती.
अधिकृत उमेदवार जाहीर असताना देखील इतर घटक पक्षांच्या उमेदवाराचा अर्ज असण्याचं तुम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. तर हा प्रश्न फक्त महाविकास आघाडीमध्ये नाही तर महायुतीमध्ये देखील आहे. आता चुकूनच ह्या मतदारसंघामध्ये ज्या प्रकारची काल आपण प्रत्येकाने न्यूज चॅनलवरती पाहिलं असेल की ज्याच्यावरती माहिती मिळत होती की अर्ज मागे घ्यायला सांगून देखील उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले नाही आहेत. अशा प्रकारचा आपल्याला परिणाम पाहायला मिळालेला आहे. आता मी प्रत्येक उमेदवाराविषयी काही बोलणार नाही, पण महायुतीचे जे उमेदवार आहेत, प्रस्थापित उमेदवार आहेत, ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये ते 2 वेळा आमदार राहिलेले आहेत, कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत, त्यांच्या कामाविषयी विशेष बोलणार नाही. जनसामान्यामध्ये त्यांच्या कामाची प्रतिमा फार स्पष्ट आहे आणि त्या प्रतिमेविषयी जास्त भाष्य करायची गरज नाही. लोक त्याच्याविषयी मतदानातनं भाष्य करणारच आहेत. दुसरे उमेदवार जे घटक पक्षातनं आज ज्यांचा अर्ज आपल्याला आहे अशी माहिती मिळते ते देखील महायुती पक्षातनं, महायुतीच्याच घटक पक्षातनं, बीजेपी ह्या पक्षातनं काही दिवसापूर्वी स्वतःला अपक्ष उमेदवार म्हणून घोषित करून होते आणि आज अचानक ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाचं चिन्ह घेऊन आज त्यांचा उमेदवारी अर्ज असल्याची आपल्याला माहिती मिळते. आज मला वाटतं ही लढाई जी आहे ती पेण विधानसभा मतदारसंघामध्ये ती महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये नाही आहे, तर ती महायुतीचे 2 उमेदवार त्याच्या विरुद्ध महाविकास आघाडीचा 1 उमेदवार अशीच ही लढाई आहे आणि ती त्याच प्रकारचीच असणार आहे. आणि इथला प्रत्येक जो जनमानस आहे, इथला प्रत्येक मतदार आहे, तो ह्याला ओळखून आहे आणि न्यायपूर्वक पद्धतीने जबाबदारीने तो मतदान करणार आहे. हे स्पष्टपणे तुम्हाला येत्या दिवसांमध्ये पाहायला मिळणार. या मतदारसंघामध्ये 3 लाखाच्या वरती मतदान आहे. आपल्याला साधारण 20% मतदान मिळेल आणि नाही, आज आपण लोकसभेची आकडेवारी पाहिली तर साधारणपणे 1,95,000च्या आसपास काहीतरी मतदान त्यावेळेला झालं होतं. एक्झॅक्ट आकडा मला सांगता येणार नाही. ह्या वेळेला आपण पकडूया की जरी संपूर्ण मतदान संख्येमध्ये वाढ व्हावी अशी अपेक्षा आहे, 5% देखील मतदान जर वाढलं तर 2 ते 2.25 लाखाच्या घरामध्ये हा आकडा असावा असा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. कदाचित जास्त पण असेल. या संपूर्ण संख्येमध्ये मला आशा आहे की ज्या ज्या पद्धतीने गेल्या 6 महिन्यामध्ये मी गावोगावी फिरलेलो आहे, प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलेलो आहे विविध माध्यमातनं, त्याच्यातनं जो जन आशीर्वाद मला मिळतोय, जो लोकांचं समर्थन मला मिळतंय, जे प्रतिसाद मला मिळतंय, मला खात्री आहे की होणाऱ्या संपूर्ण मतदानापैकी जवळजवळ 50 ते 60% मतदान हे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला मिळणारच आहे. आपण जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. उद्या आम्ही त्याच्याविषयी विशेष करून तो लोकांच्या समोर मांडणार आहोत. या जाहीरनाम्यामध्ये हा जाहीरनामा हा विशेष करून स्थानिकांचा विकासाचा आराखडा म्हणून आहे. कारण एक आर्किटेक्ट म्हणून मी आजपर्यंत अनेक विकासाचे आराखडे प्रकल्पांसाठी बनवत आलो. आज हा एक विधानसभा मतदारसंघामध्ये आपण स्वतःचा विजन राबवत असताना तो जो काही एक विकास आराखडा म्हणून आपण लोकांच्या समोर जातोय, त्या स्थानिकांचा विकास आराखडा म्हणून जातोय. आज इथे स्पष्टपणे सांगू इच्छितो, मी नवी मुंबईमध्ये, उरणमध्ये, पनवेलमध्ये, खालापूरमध्ये, पेणमध्ये, अलिबागमध्ये, कर्जतमध्ये ह्या भागामध्ये, मुंबईत, पुण्यामध्ये आर्किटेक्ट म्हणून, प्रकल्प सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. या संपूर्ण भागामध्ये काम करत असताना स्थानिकांची जी पिळवणूक मला विविध प्रकल्पांमधनं पाहायला मिळालेली आहे. आज पनवेलचं उदाहरण सांगायचं झालं तर आज पेणमध्ये जो मतदार आहे हा 80%हून अधिक मतदार ग्रामीण मतदार आहे आणि शहरी मतदार हा 20%हून कमी आहे. हीच परिस्थिती पनवेलमध्ये 15 वर्षापूर्वी होती. हेच आकडे होते. आज पनवेलमध्ये शहरी मतदार हा 80%हून अधिक आहे आणि ग्रामीण मतदार हा 20%हून कमी आहे. म्हणजे आकडे उलटे झालेत फक्त 15 वर्षामध्ये. तुम्हाला हीच परिस्थिती पेणमध्ये 15 वर्षामध्ये पाहायला मिळेल. आज तिथे सरपंच देखील परप्रांतीय बनतो. ही जी काही प्रकार आहे हा कशामुळे होतो? विकासाच्या नावाखाली जे लोंढे आपल्यापर्यंत येतात परप्रांतातना, त्याच प्रकारची परिस्थिती इथे निर्माण होणार आहे. तर ह्याच प्रकारचे जसं पनवेलमध्ये आपण पाहिलं की 80% मतदार हा आज शहरी आहे आणि ग्रामीण मतदार 20% झालेला आहे, तीच परिस्थिती पेणमध्ये येत्या दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या 15 वर्षामध्ये
पेण विधानसभा मतदारसंघातला पेण तालुका, सुधागड तालुका, रोहा तालुका या सगळ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की शहरीकरण होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती परप्रांतीयांचे लोंढे येणार आहेत आणि त्यावेळेला स्थानिकांचं जे अस्तित्व आज जसं नवी मुंबईमध्ये सीमित झालेलं आहे त्या प्रकारे सीमित होताना पाहायला मिळणार आहे. ते जर करायचं नसेल तर ज्या प्रकारे स्थानिकांचा विकासाचा आराखडा मी मांडतोय तो इम्प्लिमेंट केल्याशिवाय स्थानिकांचं अस्तित्व या तिसऱ्या मुंबईमध्ये टिकवता येणार नाही. त्यामुळे मला आशा आहे की जनसामान्य मतदार हा माझ्यासोबत खंबीरपणे उभा राहणार आहे.